शमिकाने इथे भारतात एक डिटेक्टिव्ह हायर केलाय. म्हणजे आशूने कुणामुळे आत्महत्या केली त्याचा शोध ती व्यक्ती लावतेच आहे. त्याचबरोबर देर इज अ पॉसिबिलिटी की आपली आशू जिवंत आहे. मग इतके दिवसात तुम्ही आपल्याला कॉन्टॅक्ट का केला नाही? तो प्रश्न मलाही पडला माहीत. बट डिटेक्टिव्ह अजून माहिती गोळा करतोय. तुमची बहीण आता या जगात नाही. डेड बॉडीवरती कोणी क्लेम करायला आलं नाही म्हणून हॉस्पिटलच्या अथॉरिटीने त्यांच्यावरती अंत्यसंस्कार केले. नाही, माझी आशुती मला सोडून नाही जाऊ शकत. तिच्या बॉडीजवळ त्यांना 1-2 वस्तू सापडल्या. कोणीतरी येऊन घेऊन जाईल म्हणून त्या ठेवल्या होत्या. हे लॉकेट तर मीच दिलं होतं माझ्या आशुदीला. कोण होता तो मुलगा? तुम्ही म्हणाला होता तुम्हाला त्याच्याविषयी काहीतरी कळलंय म्हणून. ज्या दिवशी तुमच्या बहिणीने आत्महत्येचा प्रयत्न केला त्या घटनेच्या काही काळ आधी ती तिच्या मित्रमैत्रिणीसोबत गोव्याच्या एका बीच हाऊसवर पार्टी करत होती आणि तिथे तो मुलगा होता. पण नंतर आम्हाला असं कळलं की तो 8 महिन्यापूर्वी हा देश सोडून गेला. काय नाव आहे त्याचं आणि कुठे गेला तो आता? त्याचं नाव सिद्धार्थ राजवाडे. सिद्धार्थ राजवाडे. सिद्धार्थ राजवाडे. आणि तो इंग्लंडला गेला. सिद्धार्थ राजवाडे इंग्लंड? आता मला एवढंच कळतंय की शमिकाच्या बोटात सोन्याची अंगठी आहे आणि ती काही करून तिच्या बोटातून काढली पाहिजे. नाहीतर मी काय करू याच्यात? काही कर. जा तिचा हात धर आणि तिच्या बोटातून ती अंगठी काढून आण. हात तर तुला धरायचा आहे तिचा, मला नाही. थिंक ऑफ द डेव्हिल अँड डेव्हिल इज हियर. सोनियाचा फोन. एक्सक्यूज मी. प्रत्येक मुलीच्या मनात आपल्या प्रियकराबद्दल, आपल्या नवऱ्याबद्दल एक इमेज असते की आपला तो कसा असावा, कसा नसावा. जय तुला जसा हवा तसाच आहे शमिका. आणि एकदा आपल्याला हवं तसा माणूस आपल्याला मिळाला ना की आयुष्य खूप सुंदर होऊन जातं. मग त्या माणसाची कुठलीही गोष्ट आपल्याला खटकत नाही. तुम्ही दोघं एकमेकांवर इतकं प्रेम करायला लागाल की एकमेकांना सोडणं तर दूरच, एकमेकांपासून दूर राहणं सुद्धा अशक्य होईल तुम्हाला. बिलीव्ह. खरं प्रेम ओळखता आलं की असं होत नाही. एरवी तू खूप कमी बोलतोस, पण आज जे काय बोललास ना खूप छान बोललास. काय म्हणालास तू? एकदा तुम्हाला हवं तसं माणूस मिळालं ना की आयुष्य सुंदर होऊन जातं. खरं प्रेमात पडलेला माणूसच इतकं सुंदर काहीतरी बोलू शकतो. तू कोणाच्या प्रेमात पडलास का? सॉरी मी खूप जास्त बोलले आहे. एनिवेज तुझ्याशी बोलून मला खूप बरं वाटलं. थँक्स. मामा, आशुदी आपल्यात जिवंत आहे. आपल्या मनात, आपल्या आठवणींमध्ये. तिचं असणं असं संपून नाही जाऊ शकत मामा. काम झालंय. तुम्ही जे सांगितलं तेच मी बोललो.